राज्यमंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ, मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, नितीनभाई देसाई, राजेशभाई शहा, जयंतभाई शहा, सुजय शहा, वल्लभभाई पटेल, राजेंद्रजी शहा, सर्व पुणे परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, जी मला जाणीव आहे उशीर झालेला आहे. आपण सगळेजण अमित भाईंचे विचार ऐकण्याच्या करता इच्छुक आहात आणि मी बोलत असताना काही एकनाथरावांसारखं शेरशायरी काही करणार नाही. ते काय माझ्या स्वभाव, कारण तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे, मला तुमचा स्वभाव माहिती आहे. त्याच्यामुळं आज हे जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटनाच्या ज्यावेळेस पत्रिका देण्याच्या करता माझ्याकडे राजेशभाई, जयंतभाई आणि सुजय बाकीचे मान्यवर आलेले होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी फार बारकाईनं कुठलंही काम बघत असतो. मी उतरल्यानंतर अमितभाईंनी ज्यावेळेस त्याचं उद्घाटन केलं आणि आम्ही आतमध्ये आलो, मी बारीक बघत होतो. खरोखरीच मन लावून अतिशय उत्तम पद्धतीनं आपल्या पुण्याच्या वैभवामध्ये भर घालणारी अतिशय देखणी अशा प्रकारची वास्तू आपण इथं उभी केलेली आहे. काळ गेला, शेवटी मध्ये करोनाचा काळ आला, बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. तुम्ही जे मनामध्ये घेतलेलं होतं ते पूर्णत्वाला नेत असताना बऱ्याच समस्या येत असतात. खरं तर 2012 साली त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री मोदी साहेब असताना त्यांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि आज देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब असताना त्यांच्या हस्ते उद्घाटन होतंय. ह्याचंही मनापासून समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. एकंदरीतच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहण्यामागचा माझा हाच उद्देश होता की तो म्हणजे पुणे शहर आणि त्या परिसरामध्ये इतकं भव्य दिव्य सर्वसमावेशक आणि उपयुक्त केंद्र उभं राहतंय हे स्वतः पाहणं, ते अनुभवणं, त्याच्या मागचे संकल्प. मी तुम्ही जे काही ब्रोशर काढलेलं आहे ते पण मी फार बारीक बघत होतो की काय काय तुम्ही छोटं ऑडिटोरियम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच गोष्टी ज्या अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये वावरत असताना आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी इथं देण्याचा प्रयत्न नितीन देसाईंच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. आपण सगळ्यांनी साथ दिलेली आहे. मी बघत होतो की सहसा कुठला असा शाळेचा वगैरे कार्यक्रम असला की सगळे एका युनिफॉर्ममध्ये असतात, परंतु आज ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचे सूट बीट बघा, टाय पण सारखा आहे. मी बघत होतो टाय तरी वेगळे आहेत का, पण टाय पण वेगळा नाही आणि काहीच वेगळं नाही. इतकं त्यांनी बारकाईने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. गेल्या 4-5 दशकापासून तुमच्या माझ्या पुणे शहरामध्ये आणि परिसरामध्ये श्री पुना गुजराती बंधू समाज संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच काम करत आलेली आहे आणि 2011 साली या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्यावेळेस आपण सर्वांनी नितीनभाई देसाईंची निवड केली, त्यानंतर संस्थेच्या उपक्रमामध्ये सातत्याने आजपर्यंत भरच पडत गेलेली आहे. त्याच्याबद्दल मी नितीन देसाई साहेबांचं पण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण कुठल्याही संस्था ज्यावेळेस नावारूपाला येते, उभी राहते, मोठी बनते, त्यावेळेस ज्याला आपण मराठीत म्हणतो जीव ओतून काम केलं तर हे सगळं उभं राहतं. आपलेपणाने काम केलं, आपलं घरचं समजलं तर ते सगळं उभं राहतं आणि तोच दृष्टिकोन नितीनभाईंनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. मी आज एका गोष्टीचं मला समाधान आहे. आज खरं तर मुख्यमंत्री पण येणार होते, पण सभागृह चालू आहे. पहिला कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी अमितभाईंची परवानगी घेऊन ते अधिवेशनाला बाकीच्या वेळेकरता उपस्थित राहायला गेलेले आहेत, परंतु त्यांनी पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं तर गुजराती समाजाबद्दल मी पण बारामतीमध्ये शिकलो, हायस्कूलचं शिक्षण माझं तिथं झालं आणि त्यावेळेस माझ्याही वर्गामध्ये गुजराती समाज म्हणजे मुलं बरीच असायची आणि त्यांच्यामध्ये एक समाजाबद्दल एक जुना वाक्प्रचार प्रसिद्ध आम्ही लहानपणापासून बघतो, दुधात साखर मिसळावी तसे हे लोक समाजामध्ये मिसळतात. आणि हे अगदी खरं आहे. महाराष्ट्रात गेली अनेक दशकं हा समाज केवळ आपले उद्योगधंदे, व्यवसाय आणि आर्थिक कर्तृत्वापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर या समाजाने सामाजिक भान ठेवलेलं आहे, सार्वजनिक बांधिलकी ठेवलेली आहे
आणि उदार दृष्टिकोनातून इथल्या प्रत्येक भागामध्ये आपली सकारात्मक छाप उमटवण्याचा प्रयत्न ह्या आपल्या सहकारी मित्रांनी केलेला आहे। आणि त्याच्यामुळं गुजराती समाजाची काही ठळक वैशिष्ट्य माझ्यासारख्या राजकारणातल्या व्यक्तीलाही सतत शिकवणारी आहेत। ती म्हणजे शिस्त, दुसरा सेवाभाव, उद्यमशीलता, दानशूरपणा आणि एकमेकांना मदतीचा हात देत पुढे जाण्याचा सहकार्य भाव हा आपण नेहमीच सगळ्यांच्या बाबतीमध्ये बघतो। व्यवसाय, उद्योग, व्यापार क्षेत्र यामध्ये गुजराती समाजाने कायम आघाडी घेतलेली आपण पाहतो। मग मुंबई असो, पुणे असो, नाशिक असो, संभाजीनगर असो, सुरत असो, धुळे, जळगाव, विविध शहरामध्ये टेक्स्टाईल असेल, डायमंड्स असेल किंवा फार्मा केमिकल्स असेल, IT असेल, बांधकाम, स्टार्टअप्स यामध्ये मोठ्या प्रमाणावर यशस्वी उद्योग समूह यांनी उभे केलेले आहेत। आणि रोजगार निर्मिती देखील वाढवण्यात आणि सामाजिक सुविधा पुरवण्यात हा समाज आपलं योगदान सातत्याने देत असतो। आणि त्याच्यामुळे अर्थमंत्री म्हणून तुमच्या कुठल्या कार्यक्रमाला यायचं म्हटलं तर मला मनापासूनचं संवाद असतं, कारण आमच्या तिजोरीमध्ये भर घालण्याचं काम तुम्ही सगळेजण करत असता। मला विशेष आनंद आहे की माझा गुजराती समाज हा केवळ व्यवसायापुरता किंवा प्रगतीपुरता मर्यादित राहत नाही, तर तो समाजाच्या करता काहीतरी देणं लागतो या भावनेनं अनेक प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवता। पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी गुजराती समाजाने उभारलेल्या शाळा, कनिष्ठ किंवा उच्च शिक्षण संस्था आज हजारो विद्यार्थी त्यांचं भविष्य तिथं घडवत आहेत। आधुनिक तंत्रज्ञानासह मूल्य शिक्षणाचा मिलाप ही संस्था करते। आत्ता पण आम्ही आलो त्यावेळेस शाळा चालू होती, समोर एवढ्या विद्यार्थ्यांनी एकदम तिकडनं असा प्रतिसाद दिला, म्हणजे अमित भाईंनी पण चमकून बघितलं की कोण इतकं प्रतिसाद देतं। ती सगळी छोटी मुलं त्या ठिकाणी होती। एवढा उत्साह म्हणजे फक्त मोठ्यांच्यातच उत्साह नाही, ते लहानपणापासूनच तो पाहायला मिळतो। म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्यातला प्रकार आज पाहायला मिळाला। गुजराती समाजाच्या वतीनं उभारण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिरं असतील, रक्तदान मोहीम असेल, आरोग्य केंद्र असतील, रुग्णवाहिका सेवा असतील, सुसज्ज दवाखाने असतील, ह्या अशा खूप काही गोष्टी तुम्ही समाजाकरता करत असतात। मी करोनाच्या काळामध्ये हे खूप अनुभवलं, कारण दर शुक्रवारी माझी पुण्यामध्ये मीटिंग असायची काउन्सिल हॉलला। त्यावेळेस काही ना काही समाजातले लोक यायचे, म्हणायचे दादा आम्हाला हे द्यायचं आहे, आम्हाला ते द्यायचं आहे, पालकमंत्री म्हणून मला ते भेटायचे। स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर किंवा सांस्कृतिक सभागृह, वाचनालय, योग आणि ध्यान साधना केंद्र असे उपक्रम राबवून हा समाज आधुनिक गरजांचा विचार करून सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा देखील विचार करतो। हे खरोखरीच अतिशय कौतुकास्पद अशा प्रकारची गोष्ट आहे। आणि अनेक गुजराती मंडळांनी रुग्णांच्यासाठी ऑक्सिजन, बेड, जेवण, औषधं आणि आर्थिक सहाय्य करोनाच्या काळामध्ये दिलेलं होतं। ही खरी सामाजिक जबाबदारी आहे। आणि गुजराती समाजाने इथल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा स्वीकार करून आपली भाषा, परंपरा आणि मूल्य जपत महाराष्ट्रात जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी आज इथं जिल्ह्याचा पालकमंत्री, राज्याचा उपमुख्यमंत्री या दोन्ही भूमिकेतून तुमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून तुमचं त्या ठिकाणी स्वागत करतो। एकंदरीतच इथं तुम्ही या केंद्रामध्ये जो बँक्वेट हॉल किंवा उत्तम दर्जाचे रेस्टॉरंट, त्याच्यामध्ये स्विमिंग पूल, आधुनिक व्यायामशाळा, स्क्वॉश, टेबल टेनिस, बॅडमिंटन कोर्ट आणि सुंदर लायब्ररी अशा पद्धतीनं खूप काही गोष्टी तुम्ही इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हा जर प्रकल्प बघितला तर शाळा, क्रीडा, आरोग्य, मनोरंजन आणि सामाजिक संवाद यांचं एकत्रित अशा प्रकारचं केंद्र आहे। असा सुंदर प्रकल्प आपल्या पुण्यनगरीमध्ये उभा राहिला आहे, याचा खरोखरीच आम्हा सगळ्या पुणेकरांनाही आनंद आहे आणि पालकमंत्री म्हणून मलाही समाधान आहे। आपल्या पुढच्या पिढ्यांना ह्याच्यातून प्रेरणा मिळावी, नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि आरोग्य, संस्कार, शिक्षण या तिन्ही अंगांनी त्या घडाव्यात, यासाठी भक्कम पायाभरणी आहे। समाजाच्या या समर्पित कार्याला सरकारकडून शक्य ते सर्व सहकार्य आणि पाठबळ मिळेल याची मी आज ग्वाही देतो। पुन्हा एकदा पुण्याचा पालकमंत्री या नात्याने मला खूप समाधान वाटतं की आपल्या पुणे शहरात अशा सकारात्मक, बांधिलकी जपणाऱ्या आणि दूरदृष्टीनं काम करणाऱ्या संस्थांचं योगदान वाढत चाललेलं आहे। प्रकल्प उभा राहतो इमारतीतून, पण परिवर्तन घडतं माणसाच्या मनातून।
या परिवर्तनासाठी जे तुम्ही उभं केलेलं आहे त्यासाठी मी पुन्हा गुजराती बंधू समाज आणि त्यांचे सर्व मान्यवर यांना संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो। आजच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या करता आवर्जून देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांनी पुण्यामध्ये 3-4 कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत, परंतु तमाम पुणेकरांच्या वतीनं मी त्यांचं महाराष्ट्राच्या वतीनं पुणेकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि असंच प्रेम आपुलकी जिव्हाळा हा त्यांनी आपल्या महाराष्ट्रावर पुणेकरांवर ठेवावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। સમજ સમય અને સંભાવ જ્યારે સમાજની હોય વાત એકમેકને સમજે